मला माझ्या नवीन वर्षाची आणि माझ्या बड्डेची सुरुवात देवदर्शनाने करायची होती, म्हणून मी घरी सांगितलं की मला कुठेतरी जायचं आहे. म्हणून आम्ही गेलो होतो त्र्यंबकेश्वर नाशिक येथे. आमच्याकडून फक्त 3 तासाचं ड्राईव्ह आहे. मस्त मजा मस्ती करत आम्ही निघालो. सकाळी आम्ही 5:30ला निघालो होतो आणि जवळजवळ 9 वाजता आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरात पोहोचलो. थोडासा नाश्ता वगैरे आम्ही केला आणि लगेच आम्ही एंट्री केली आणि खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला 2 तास लागले दर्शनासाठी. पण दर्शन अगदी मस्त व्यवस्थित झालं. हे माझं दुसरं ज्योतिर्लिंगाचं दर्शन आहे. सगळ्यात पहिलं मी महाकालला गेले होते आणि हे दुसरं त्र्यंबकेश्वर, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. आणि इकडे गेल्यावर वेगळीच अशी फिलिंग येते. म्हणजे ते जुनं कोरीव काम आणि सगळ्या गोष्टी इतक्या मस्त आहेत. फोटोज वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही वणीला जाणार होतो, पण तिकडनं 4 तास लागणार होते, म्हणून आम्ही ते टाळून आम्ही घराकडे निघालो. पुन्हा मस्तपैकी दर्शन झालं, अगदी घाई गडबडीत काहीच नाही. आणि हायवेला एक श्रीदत्त म्हणून शाकाहारी हॉटेल आहे, तिकडे पेटपूजा केल्यानंतर आम्ही घरी आलो. व्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा.